आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या अवैध धंद्यावर कारवाई करण्यात कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यासाठी पोलिसांकडून ठोस कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। कुरुंदवाड पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डोईजड यांनी माध्यमांशी संवाद साधत कायदा व सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले। गावातील अवैध धंदे, दारू विक्री तसेच समाजविघातक प्रकारांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे। विशेषतः शाळा महाविद्यालय परिसरातील मुलांना रोड रोमिओ आणि विद्यार्थ्यांकडून त्रास होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेऊन कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। समाजात विघटनकारी प्रवृत्तींना थारा दिला जाणार नसून कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। गडचिरोली येथील नक्षलवादी मोहिमेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदक तसेच राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे। त्यांच्या अनुभवाचा फायदा कुरुंदवाड परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी होणार आहे। नागरिकांनी आपल्या परिसरातील गैरप्रकारांची माहिती पोलिसांना द्यावी। तक्रारदार नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी केले आहे। या परिषदेस माध्यमांशी साधलेल्या संवादाप्रमाणे दारू, गांजा तसेच अनेक अवैध धंदे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी बंद पाडणार काय असा कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचा सूर उमटत आहे।